स्टुडंट सब्जेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिसेस. त्यामधलं आपलं नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण बघणार आहोत. प्रॅक्टिकलचं नाव आहे सिलेक्ट इन्सुलेटिंग मटेरियल्स फॉर स्पेसिफिक ऍप्लिकेशन फ्रॉम गिवन सॅम्पल ॲटलिस्ट 5. म्हणजे 5 इन्सुलेटिंग मटेरियल आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे. त्याच्या प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन आपण इथे बघणार आहोत. पहिले आपण काय करणार आहे, आयडेंटिफाय करणार आहे. ओके, आता हे तुमचं आहे फर्स्ट इन्सुलेटिंग मटेरियल. हे इथे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे आहे तुमचं. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे काय आहे, वूड. मोस्ट ऑफ दी जिथं शॉक लागलेला असतो कोणत्याही ठिकाणी तेव्हा मोस्ट ऑफ दी पर्सन काय यूज करतात, वूड. वूडनी काय होतं, तुमचा इन्सुलेटिंग मटेरियल आहे. वूडनी काय होतो, आपला करंट पास होतो का वूडमध्ये, नाही. त्याच्यामुळे हा काय आहे तुमचा इन्सुलेटिंग मटेरियल. मग आता वूडच्या प्रॉपर्टीज काय आहे, तो चिपर आहे, इझिली अवेलेबल आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हेरी फ्रॉम 2.5 टू 7.7. हा आहे प्रॉपर्टीज. अजून आहे इट इज अ गुड इन्सुलेटिंग मटेरियल. इट इज अ गुड इन्सुलेटिंग मटेरियल बिकॉज करंट पास होतो का याच्यामधून, नाही. मोस्ट ऑफ दी पर्सन इन्सुलेटिंग मटेरियल जेव्हा शॉक लागतो तेव्हा वूड यूज करतात. ओके, आता याचे ऍप्लिकेशन कुठे आहे, इट इज यूज for low voltage installation only. It is use a space between high voltage and low voltage winding in ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा लो व्होल्टेज आणि हाय व्होल्टेज वायरिंग मध्ये यूज केला जातो. ओके, हे झालं तुमचं फर्स्ट इन्सुलेटिंग मटेरियल. आता सेकंड बघूया. सेकंड बघा, हे जे ब्लॅक येते हा काय आहे तुमचा पेपर. हा इन्सुलेटिंग मटेरियल काय आहे तुमचा पेपर. जे आपण पेपर यूज करतो, हे जे असे पेपर असतात हे यूज करतो, असे पेपर नसतो. हा वेगळा मेड केलेला असतो. हा बघा, हा कशामध्ये यूज केलेला आहे, तुमच्या चोक कॉइल मध्ये यूज केला. हा आहे तुमचा पेपर. मग आता पेपरच्या प्रॉपर्टीज काय, इट हॅज गुड मेकॅनिकल स्ट्रेंथ, लो डायइलेक्ट्रिक लॉस, ॲबिलिटी टू विथस्टँड हाय टेम्परेचर. पेपर इज मेड फ्रॉम ग्लास अँड सेल्युलोज. ओके, कशापासून यूज केलाय, बनवलाय हा ग्लास आणि सेल्युलोज पासून. इट इज इझिली अवेलेबल अँड चीपर. ओके, हे झालं सर्व प्रॉपर्टीज. आता आपण हा कुठे यूज करू शकतो, ऍप्लिकेशन काय, यूज ॲज अ स्पेसर इन ट्रान्सफॉर्मर, यूज इन कॅपॅसिटर, केबल्स, स्लॉट वेट, ॲज अ इन्सुलेशन. आपण ह्या ठिकाणी पण पेपर काय करू शकतो, यूज करू शकतो. हे झालं तुमचं सेकंड मटेरियल इन्सुलेटिंग. आपण आता थर्ड बघूया. हे बघा थर्ड, हे बघा बोर्ड सारखं दिसतंय. हे बघा इथे दिसतोय तुम्हाला बोर्ड सारखा. मी बाजूला करते सर्व. हे बघा बोर्ड सारखं आहे. याला आपण काय म्हणतो, प्रेस बोर्ड. नाव काय याचं, प्रेस बोर्ड. हे पण एक इन्सुलेटिंग मटेरियल आहे. ओके, याचा आता प्रॉपर्टीज काय, इट इज सिमिलर टू पेपर बट मोर थिकर. हे बघा बघू शकतात, इज सिमिलर टू पेपर बट मोर थिकर दॅन दी पेपर. इट इज लेस फ्लेक्झिबल ॲज कम्पेअर टू पेपर. ओके, फ्लेक्झिबल नाहीये जास्त, बघू शकतात तुम्ही. आपला पेपर लगेच रोल होतो, पण हा होतोय का, नाही. इट्स इन्सुलेशन रेझिस्टन्स इज 10⁻⁷ ओहम मीटर. ओके, आता याचे ऍप्लिकेशन काय आहे, कुठे कुठे यूज करू शकतो, फॉर मेकिंग अ स्लॉट लाइनिंग ॲज सेपरेट इन ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग. इट इज यूज फॉर मेकिंग स्लॉट वेज फॉर स्टेटर अँड रोटर कोर स्टॅक्स. तिथे आपण हा पेपर बोर्ड प्रेस बोर्ड काय करू शकतो, ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल यूज करू शकतो. हा झाला तुमचा थर्ड इन्सुलेटिंग मटेरियल. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट कोणता आहे तुमचा, सिरॅमिक. मी एमसीबी घेतलाय. एमसीबी मोस्ट ऑफ दी बघणार तुम्ही मेड ऑफ दी सिरॅमिक. सिरॅमिक मटेरियल पासून बनलेले असतात. हे आहे मग तुमचं काय आहे, सिरॅमिक. आता सिरॅमिकच्या प्रॉपर्टीज काय, व्हेरी लो वॉटर ॲब्झॉर्प्शन, दे आर हार्ड, स्ट्रॉंग, डेन्स, रेझिस्टंट टू हीट, दॅट इज स्टेबल ॲट हाय टेम्परेचर. बघू शकता हार्ड आहे आणि स्ट्रॉंग पण आहे. ओके, आणि याच्यावर जर पाणी पडलं समजा, काय लो वॉटर ॲब्झॉर्प्शन, म्हणजे हे वॉटर काय करत नाही, ॲब्झॉर्ब करत नाही. ओके, दे कॅन नॉट बी मशीन बट आर टू बी मोल्डेड. ही मशीन नाहीये पण ती काय होऊ शकते, मोल्ड होऊ शकते. हे बघा
कशा शेपमध्ये त्यांनी मोल्ड केली. हे झाले तुमच्या सर्व काय प्रॉपर्टीज. ओके, आता आपण बघूया त्याचे ऍप्लिकेशन कुठे यूज करतो. एक ऍप्लिकेशन बघू शकता तुम्ही, MCBच्या आउटरला तुम्ही काय करतात, सिरेमिक मटेरियल, इन्सुलेटिंग मटेरियल यूज करतात. अजून ऍप्लिकेशन आहे, ceramic capacitor are widely used in electronic circuit. They can be operated at high frequency and can be made in any shape and size. बघू शकतात any shape and size. ओके, अजून कुठे यूज होतो याचा, मेनली यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑल टाइप्स ऑफ insulation used in transmission and distribution line. Use for transformer bushing, use for fuse base, बघू शकता fuse base and carrier plug and socket. ओके, हे आहे सर्व तुमचे फोर्थ इन्सुलेटिंग मटेरियल काय दाखवलं, सिरेमिक. हे आहे याचे ऍप्लिकेशन. ओके, आता फिफ्थ इन्सुलेटिंग मटेरियल बघूया आपण. फिफ्थ इन्सुलेटिंग मटेरियल काय आहे, हे बघा इथे बघू शकतात, ग्लास यूज केलाय. हे बघा इथे बघा तुम्ही, काय हा दिसतोय तुम्हाला, ग्लास. ही फ्यूज आहे, तुम्ही मोस्ट ऑफ दी बघितला असेल. मध्ये काय यूज केलाय त्यांनी, ग्लास. म्हणजे हा ग्लास पण काय तुमचा इन्सुलेटिंग मटेरियल बघू शकतात तुम्ही. आता इन्सुलेटिंग मटेरियल काय आहे तुमचा, ग्लास. आता याच्या आपण काय बघणार आहोत, प्रॉपर्टीज. ग्लासच्या प्रॉपर्टीज काय आहे, इट इज अ थर्मोप्लास्टिक इनऑर्गॅनिक मटेरियल. दे हॅव लो डायइलेक्ट्रिक लॉस. ग्लासेस आर ट्रान्सपरंट, बघू शकता, ट्रान्सपरंट, ब्रिटल अँड हार्ड. ओके, ट्रान्सपरंट, ब्रिटल अँड हार्ड बघू शकतात इथे फ्यूज. ओके, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज 3.8. गुड मेकॅनिकल स्ट्रेंथ. आता याचं यूज कुठं होतं, ऍप्लिकेशन. इट इज यूज ॲज डायइलेक्ट्रिक इन कॅपॅसिटर, यूज इन व्हॅक्यूम ट्यूब्स, लॅम्प्स, वाईडली यूज ॲज मोल्डेड इन्सुलेटिंग डिव्हायसेस सच ॲज बुशिंग, लाईन इन्सुलेटर, फ्यूज बॉडी एक्सेट्रा. हा आहे तुमचा नेक्स्ट इन्सुलेटिंग मटेरियल ग्लास. कितवा आहे हा तुमचा, फिफ्थ. ओके, प्रॅक्टिकलमध्ये फिफ्थ दिले, पण आपण एक एक्स्ट्रा बघू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता 6 आहे, हे बघा इथे बघू शकता, हे बघा रबर. 6 आहे तुमचं 2 टाईपचे रबर. आता ही वायरला पण इन्सुलेटिंग मटेरियल आहे, पण मेड, हे इन्सुलेटिंग मटेरियल कशापासून बनवलं आहे तुम्ही, रबर पासूनच बनवलेले. ओके, हे काय आहे, हार्ड रबर आहे. हे कोणतं रबर आहे तुमचं, हार्ड रबर आहे. ओके, आणि हे कोणतं आलं मग तुमचं, सॉफ्टली किंवा सिंथेटिक रबर. सॉफ्ट आहे खूप, हे बघा बघू शकता. हे काय झालं तुमचं, सिंथेटिक, डायरेक्टली मोल्ड होतंय. हे झालं तुमचं हार्ड, हे नाही होऊ शकत इझिली. ओके, आता याचे ऍप्लिकेशन बघूया. आधी बघूया आपण सिंथेटिक. इट इज सिमिलर टू नॅचरल रबर अँड ऑल्सो ऑप्टेन फ्रॉम थर्मोप्लास्टिक हाय पॉलिमर. थर्मोप्लास्टिक अँड हाय पॉलिमर. एक्झाम्पल काय, सिलिकॉन रबर. देन आहे तुमचा, आता मोस्टली तुम्ही बघताय निओप्रेन रबर, नायट्राइड रबर. ओके, हे आहे तुमचे प्रॉपर्टीज कशाच्या, सिंथेटिक रबरच्या. ओके, आणि एक आहे तुमच्या हार्ड रबरची. इट इज हॅज गुड इलेक्ट्रिक अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज. ओके, हे बघू शकता, गुड इलेक्ट्रिक अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आता ऍप्लिकेशन काय, ॲज अ कनेक्टिंग वायर तुम्ही यूज करतात, तुम्हाला माहितीच आहे. अजून कुठे यूज करू शकतो, बॅटरी कंटेनर्स, पॅनल बोर्ड्स, बुशिंग, एबोनाइट्स ट्यूब एक्सेट्रा. हे झालं तुमचं 6. मग आपण किती इन्सुलेटिंग मटेरियल बघितले, हे मिक्स करूया आपण. दोन्ही रबर आहे 1, देन आलं तुमचा ग्लास 2, देन सिरेमिक 3, प्रेसबोर्ड 4, पेपर 5 अँड लास्ट वुडन इज 6. हे सर्व तुमचे काय आहे, इन्सुलेटिंग मटेरियल प्रॉपर्टीज अँड application. I hope if you understand this practical. Thank you.